नमस्कार, नमस्ते. फलटण यूट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो. फलटण तालुक्याच्या लगत असलेल्या दी माळेगाव सहकारी साखर कारखाना तसेच भवानीनगर येथील सहकारी साखर कारखाना यांच्या पंचवार्षिक निवडणुका पार पडल्यानंतर फलटण येथील श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीकडे फलटण तालुक्यातील ऊस उत्पादक सभासदांसह राजकीय पटलावरील कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे. फलटण येथील श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सध्या मुंबई येथील उच्च न्यायालयात तारीख पे तारीख सध्या सुरू आहे. याच अनुषंगाने आता दिनांक 11 जुलै रोजी याची सुनावणी होणार आहे. यामध्ये आता फलटण येथील श्रीराम सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर होणार का आणि झाली तर कशा पद्धतीने होणार याकडे फलटण तालुक्यातील तमाम ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिलेले आहे. फलटण येथील श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे साधारणपणे 16,000 सभासद असून त्यापैकी सुमारे 2,100 सभासद हे मयत आहेत. यामुळे साधारणपणे 14,500 सभासदांच्या माध्यमातून श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवड करण्यात येणार आहे. फेब्रुवारी 2025 मध्ये श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक संचालक मंडळाचा कार्यकाल संपला आहे. मात्र याबाबत मुंबई येथील उच्च न्यायालयामध्ये येथील प्रकरण गेल्यामुळे सध्या मुंबई उच्च न्यायालयात याबाबतच्या सुनावण्या सुरू असून आता 11 जुलै रोजी याबाबतची सुनावणी मुंबई हायकोर्टात होणार आहे. आता 11 तारखेच्या या तारखेला काय घडणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. एकंदरीतच फलटण शेजारी असलेल्या दोन कारखान्यांच्या निवडणुका यामध्ये भवानीनगर कारखान्याची निवडणूक एकतर्फी झाली. मात्र माळेगाव साखर कारखान्याची निवडणुकीने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले होते. आता या निवडणुकीनंतर फलटण येथील श्रीराम सहकारी साखर कारखान्याची निवडणूक कधी लागणार याबाबत फलटण तालुक्यातील शेतकरी सभासद त्याचबरोबर राजकीय कार्यकर्त्यांचे चांगलेच लक्ष लागून राहिले आहे. आपण जर आमच्या नमस्ते फलटण युट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर आमचे नमस्ते फलटण युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.